तुमचं बाळ पण 3 ते 4 महिन्याचं आहे का आणि तुम्ही सुद्धा या चुका करताय का? तर अजिबात ही चूक करू नका. कोणती ते तुम्हाला मी सांगते. 3 ते 4 महिन्याचं बाळ जेव्हा हात तोंडामध्ये घालायला सुरुवात करतं, तेव्हा आपल्या घरातले लोकं ना ह्याला वाईट सवय लागेल म्हणून ते तोंडातून हात बाहेर काढायला सांगतात किंवा त्याचे हात जे आहेत ते कापडाने बांधून ठेवायला सांगतात. पण ही सर्वात मोठी चूक आहे. कारण ना बाळाचं यावेळेस ना शारीरिक विकासापैकी एक हा भाग आहे माउथिंगचा, ज्यामध्ये ना मेंदूचा विकास होत असतं. तर पहिली गोष्ट म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट. तर आपण जसं डोळ्याने, हाताने स्पर्श करून जग अनुभवतो, तसं बाळ ना त्याच्या तोंडाच्या स्पर्शातून हे अनुभवत असतं आणि त्यामध्ये त्याचा मेंदूचा विकास होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे माउथिंगमुळे ना बाळाच्या जिभेचे आणि तोंडाचे स्नायू जे आहेत ते मजबूत होतात. तेच पुढे जाऊन ना 6 महिन्यानंतर जेव्हा आपण सॉलिड सुरू करतो, त्यावेळेस अन्न चावायला आणि गिळायला त्याला मदत होते. तसेच पुढे जाऊन ना स्पष्ट बोलण्यासाठी सुद्धा ही गोष्ट बाळाला मदत करते. पण जर का तुम्ही त्याचे हात अडवले तर या गोष्टीमध्ये अडथळासुद्धा निर्माण होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सेल्फ सुदिंग. तर बाळ तोंडामध्ये हात घालून खेळल्याने त्याचा स्ट्रेससुद्धा कमी होतो आणि हा त्याचा स्वावलंबाचा पहिला टप्पा आहे. तर माउथिंग प्रोसेसमध्ये ना बाळाचा हात बाहेर काढण्याऐवजी ना बाळाचे हात, नखे आणि त्याची खेळणी जी आहेत ती स्वच्छ ठेवा आणि बाळाच्या घशात अडकतील अशा छोट्या वस्तू आजूबाजूला अजिबात ठेवू नका. तर तुमचंसुद्धा बाळ 3 ते 4 महिन्याचं असेल आणि माउथिंग सुरू केलं असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. कारण बाळाचा विकास हा नैसर्गिकरित्या होत असतो आणि त्यामध्ये आपण अडथळा निर्माण करू शकत नाही. तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजूनही फॉलो केला नसेल तर प्लीज नक्की फॉलो करा. तर भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय.